जेव्हा आपल्या ना पूर्ण बॉडी मीन्स आपला इथून भाग एकदम बारीक असतो, फिगर नाही, हात नाही, चेहरा नाही, पोट पण आपल्याला बऱ्यापैकी असतं, पण ही साईज आपली इतकी बेकार असते, म्हणजे इतकं मोठं आपलं सीट असतं ना की ते आपल्याला जर आता आपण छानपैकी तयार झालेलो आहे आणि ते आपल्याला कोणी बघायचं असेल तर पटकन लक्ष जातं आपल्या या साईजवरती. तर ते आपल्या लक्षामध्ये आलं की आपल्याकडे न बघता ते आपल्या या भागावर बघतायत, ते इतकं मनाला वेगळं आणि विचित्र वाटतं ना, खूपच जास्त. आणि खरं म्हणजे खूप जणांचा इथे फॅट एवढा जमा झालेला असतो, ऑफिशियल असतात ना त्या लेडीजचा तर खूप जास्त इथे फॅट जमा झालेला असतो, कारण की त्यांना नेहमी ऑफिसमध्ये चेअरवरती बसून काम करावं लागतं. त्याच्यासाठी पण हा जास्त प्रॉब्लेम होतो, कोणाकोणाचा खानदानी पण असतो. आणि हा खूप जणांचा सेपमध्ये पण असतो, पण खूप मोठा असतो, कोणाकोणाचा सेपच नसतो. तर आपल्याला सेपमध्ये नसेल, सेपमध्ये पण आणायचा आहे, खूप मोठा आहे हा, पूर्ण भाग खूप मोठा आहे आणि तो देखील आपल्याला सेपमध्ये आणायचा आहे. जर चालताना ते वेगळ्या पद्धतीने हलतात तर आपल्याला स्वतःला ते इतकं वेगळं वाटतं बघितल्यावरती. तर ते हलतं त्याच्यासाठी की त्यांची स्किन खूप ढिली असते, तर ती टाईट करण्यासाठी तर 1 महिनाभर तुम्ही कंटिन्यू मी आज ज्या पण तुम्हाला एक्सरसाइज दाखवणार आहे त्या करा. खूप छान असं आपल्याला रिझल्ट भेटणार आहे. अगदी परफेक्ट अशा एक्सरसाइज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. जर तुमचा हा भाग मोठा आहे तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठीच आहे. व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा, लाईक करायला देखील विसरू नका. सुरुवात करायची पहिल्या एक्सरसाइजला, हलकी फुलकी एक्सरसाइज, पण आपल्या या भागामध्ये खूप जास्त आपल्याला खेचल्या जाणार आहे. तर अशा पद्धतीने आपण उभे कमरेवरती हात दिलेले आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9. कंबर आपल्याला सरळ ठेवायची, आपल्याला स्ट्रेट मध्ये उभं राहायचं, वाकायचं नाहीये अशा पद्धतीने. आणि जेव्हा आपण हे असं करतोय तेव्हा इथे आपल्या खूप जास्त वजन आहे, तर असं खेचतंय आपल्या स्टार्टिंगला, सुरुवातीला जेव्हा आपण करायला घेतो तेव्हाच अशा पद्धतीने इकडनं पण खेचलं जातं आणि इकडनं देखील. आता आपल्याला करायची नेक्स्ट एक्सरसाइज. या सुरुवातीला मी 10 वेळेस 5 वेळेस तुम्हाला ज्या पण एक्सरसाइज दाखवेल तर तुम्हाला तेवढ्याच नाही करायच्या, एक्सरसाइजचं प्रमाण वाढवायचं. 30-50 पासून सुरुवात करायचं. जर मी 30 पर्यंत एक एक्सरसाइज सांगितले तर त्याचे तुम्हाला 3 काउंट 3 स्टेप घ्यायचे आहेत. आता नेक्स्ट एक्सरसाइज, पायामध्ये अंतर ठेवलेलं आहे, हात अशा पद्धतीने आपण जोडलेले आहेत. आता करायचं काय आहे, आपल्याला मोठा एक श्वास घ्यायचा आहे आणि हळूच आपल्याला पायामध्ये अंतर ठेवायचंय, एवढं ठेवायचंय. आता काय करायचं, आपल्याला असं वाकायचं नाही, आपल्याला आपली पाठ आहे, कंबर आहे ती एकदम स्ट्रेट मध्ये ठेवून आपल्याला असं वाकायचंय. आपल्याला हा भाग आहे आपला, हा पाठीमागे काढायचा आहे. तर अशा पद्धतीने आता हात असे घ्यायचे आहेत, हळूच आपल्याला पाठचा भाग आपला काढायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला यायचंय. आणि इथे 5 मिनिटं आपल्याला इथे 5 सेकंदासाठी होल्ड करायचं आहे. 1 2 3 4 5 आणि हळूच आपल्याला परत वरती यायचं. आता जेव्हा तुम्ही ही एक्सरसाइज कराल ना तर आपल्या पाठीमागे या भागावरती असं खेचणार आहे आपली इथली चरबी, इथलं मांस, त्याच्याने आपल्याला खूप जास्त छान फायदा भेटणार एवढ्या सोप्या एक्सरसाइजने. आता परत, आणि मी ज्या पद्धतीने तुम्हाला दाखवते ना तीच पद्धत ठेवायची, वाकवायचं नाही, काहीच नाही, एकदम स्ट्रेट मध्ये आपल्याला आपली पाठ ठेवायची. हळूच खाली यायचंय, सीटाचा भाग आपल्याला पाठीमागे खेचायचा आहे. 1 2 3 4 5 हळूच आपल्याला वरती यायचंय. आता ह्याच एक्सरसाइज सोबत आपल्याला परत हीच पोझिशन ठेवायची आहे आणि आपल्याला दुसरी एक्सरसाइज करायची. आता ही एक्सरसाइज 10 वेळेस करू शकता, स्टार्टिंगला 20 वेळेस करू शकता आणि असे 3 काउंट करायचे आहेत, म्हणजे 10-10 वेळेची अशी 3 स्टेप बनवायचे आहेत. आता हात आपल्याला असे खाली नेलेले आहेत आपण, तर हळूच आपल्याला हाताचे असे 1 2 3 अशा पद्धतीने आपल्याला इथे करायचं. जेव्हा आपण असं करतोय हा भाग आपला पूर्ण खेचला जाणार आहे, हा भाग आपला पूर्ण खेचला जाणार आहे आणि इथे देखील आपल्याला ताण निर्माण होणार आहे. इथे होल्ड करायचे 5 सेकंदासाठी. 1 2 3 4 5. आता 1
2 3. परत आपल्याला या बाजूला यायचं अशा पद्धतीने 1 2 3 4 5. आता सुरुवातीला तुमचा हा खूप जास्त भाग वाढलेला आहे, सीटाचा भाग खूपच मोठा आहे, तर तुम्हाला एवढं होणार नाही, पण जेवढं झालं तेवढं तुम्ही करू शकता. आता अशाच पद्धतीने आपल्याला करायचं. हे आपल्याला करायचं स्टार्टिंगला 30 पर्यंत. 10-10चे तुम्ही 3 सेट करू शकता आरामामध्ये. इथे होल्ड करायचे 5 सेकंदासाठी होल्ड करायचे आणि परत ह्या साईडला येऊन 5 सेकंदाचा होल्ड करायचा आहे. जेव्हा आपण ह्या साईडला येतो तेव्हा हा पाय आपल्याला एकदम स्ट्रेट मध्ये ठेवायचा आहे. जेव्हा आपण असं हळू हाताच्या सहाऱ्याने आपल्याला ह्या साईडला आलो आपण, तेव्हा हा पाय आपल्याला स्ट्रेट मध्ये अगदी स्ट्रेट मध्ये ठेवायचा आहे. आता आपल्याला हळूच परत आपल्याला वरती यायचंय. तर पाय थोडीशी आपण जवळ घेणार आहोत आणि हात आहे ते असे करणार आहोत. आता आपल्याला आपला हा भाग आहे ना थोडासा पाठीमागे, आपल्या कमरेपासून असं पाठीमागे असा ताण निर्माण करायचा आणि पाठीमागे खेचायचा प्रयत्न करायचा आहे आणि पाठ आपल्याला सरळ ठेवायचे. आणि इथे 1 2 जंप करायचे, 3 4 5 6 7 8 9 10. जास्त जंप करायची पण नाहीये आणि अगदी आरामात करायचे. स्टार्टिंगला होणार नाहीये जास्त वजन असल्यामुळे, तर आपल्याला इथे 5 पर्यंत काउंट करायचं आणि आता रिलीज व्हायचंय. तर ह्या ज्या एक्सरसाइज दाखवल्या याचे 3-3 सेट तुम्ही करू शकता 10-10चे आणि मग याची क्वांटिटी वाढवायची जेव्हा आपला हा भाग हलका होत चाललेला आहे. सेटमध्ये पण येणार आहे पसरलेला आहे तर, आणि जास्त चरबी जमा झालेली आहे फॅट, तर ते देखील आपल्याला कमी होणार आहे, जास्त खेचल्या जाणार आहे. आता आपल्याला अशा पद्धतीने यायचंय आणि हळूच आपल्याला खाली यायचं अशा पद्धतीने. पाठ तुम्ही बघू शकता अगदी स्ट्रेट मध्ये ठेवलेली आहे आणि हा पाय आपल्याला खूप असा स्ट्रेट मध्ये ठेवायचा. आता सुरुवातीला होणार नाहीये माहिती आहे मला, पण प्रयत्न करायचा आहे. आणि आल्याच्या नंतर इथे 1 2 3 4 5. परत या साईडला तसंच 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. 1 2. पोझिशन आपल्याला तीच ठेवायची, फक्त आपल्याला पायाची हालचाल थोडीशी करायची आणि अशाच पद्धतीने हे आपल्याला याचे पण आपल्याला 30 काउंट पर्यंत तुम्ही असे 30चे 3-3 सेट किंवा 20चे असे 3-3 सेट करू शकता आरामामध्ये. आता आपल्याला करायचं काय आपल्याला मॅट वरती आपण साईडला आलेलो आहे एका बाजूला. आता हळूच आपल्याला पुढे जायचंय अशा पद्धतीने. पुढे आपण गेलेलो आहोत, थोडंसं हातामध्ये आपण असं गॅप ठेवलेला आहे. आता 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलीज व्हायचंय, 5 सेकंदाचा ब्रेक घ्यायचा आहे. या एक्सरसाइजने होणार काय, जर आपला इथे जर फॅट खूप जास्त जमा झालेला आहे किंवा असा लटकलेला आहे ना, तो इथून असा मस्त आपला असा स्टेप मध्ये येणार आहे. आता परत याच एक्सरसाइजचा एक परत एक नेक्स्ट पार्ट करायचा आहे. अशा पद्धतीने आपण परत मॅट वरती आलेलो आहे आणि इथे आपण असा गॅप ठेवलेला आहे हाताचा. आता करायचं काय, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता रिलीज व्हायचंय. नेक्स्ट एक्सरसाइज. आता ही पद्धत आपल्याला वापरायची आहे. 1 2 3 4 5. आता तुमचं खूप जास्त वजन आहे, तुम्हाला इतकं वाकल्या पण जाणार नाहीये. फक्त वाकताना आपली पाठ आहे ती आपल्याला सरळ ठेवायची.
असं वाकायचं नाही आपल्याला, आपल्याला वाकायचंय अशा पद्धतीने, अशाच पद्धतीने वाकायचा प्रयत्न करायचा आहे. आता पाय जोडून घेतलेले आहेत आणि 1 2 3 4 मॅट वरती आपले 3 स्टेप झाले पाहिजे. 5 6 7 जितकी सोपी दिसते तितकी करायला तेवढीच कठीण एक्सरसाइज आहे ही. 8 आणि रिलीज व्हायचं आहे. खूप छान आपला इथला भाग कमी होणार आहे ह्या एक्सरसाइजने आणि खूप सेफ मध्ये होणार आहे. ब्रेक घ्यायचा आहे 5 सेकंदाचा. ही एक्सरसाइज करायची आपल्याला 10-10चे 3 सेट करायचे. तर आपल्याला मॅट वरती या कोपऱ्यामध्ये यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला इथे झोपायचं आहे. आता करायचं काय, पाय असे ठेवलेले आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता हे झाल्याच्या नंतर इथे 1 2 3 4 5 6 7 8 9 10. एक एक्सरसाइज झाली. 5 सेकंदाचा ब्रेक. 10 काउंट केलेले आहेत एका टायमाला. दुसरी एक्सरसाइज करायची. परत पहिली एक्सरसाइजला एक स्टेप वाढवत घ्यायच्या, स्टेप वाढवत घ्यायच्या. एवढ्याच एक्सरसाइज मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत. ह्याच तुम्ही जर कंटिन्यू 1 महिनाभर केल्या तर इथला भाग आहे ना किती पण पसरलेला असू द्या, अगदी सेफ मध्ये आणि फिट्ट. स्किन लूज आहे तर फिट्ट पण होणार आहे आणि लूज पसरलेला आहे तो देखील कमी होणार आहे, किंवा खूप मोठा आहे तो देखील आपला कमी होणार आहे. एक्स्ट्रा फॅट आहे ते कमी होणार आहे. जर एक्स्ट्रा फॅट खूप जास्त आहे, मोठे आहेत किंवा वरती चरबीच नाही खालीच तेवढी त्याच भागावरती जमा झाले तर तो फॅट आहे आणि आपलं सगळं खाणं पिणं सगळं तिथेच जाते. तर थोडंसं खाण्यावरती पण कंट्रोल ठेवायचं आहे आणि ह्या एक्सरसाइज कंटिन्यू करायच्या आहेत. आता इथे मी व्हिडिओला एंटर करायचंच आहे, पण इथे एक सोपी अजून एक एक्सरसाइज दाखवते म्हणजे आपला हा भाग आहे ना अजून यांनी आपल्याला फायदा भेटणार आहे. लास्टला ही पण एक्सरसाइज आपण करायची. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 20 25 30. तर या एक्सरसाइजचे 30-30चे असे 3 सेट करायचे. खूप छान आपल्याला रिझल्ट भेटतो. होत असेल तर ह्या पद्धतीने करायची. जर फास्टमध्ये होत असेल तर ह्या पद्धतीने करू शकता. या पद्धतीने पण केल्याने जास्त फायदा भेटतो. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कामाचा आहे. ज्यांचं खूप जास्त झीप पसरलेलं आहे, टिप्सचा भाग खूप जास्त आहे, तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच फायद्याचा ठरणार आहे. 1 महिनाभर कंटिन्यू करा, तुम्हाला एका हप्त्यापासूनच रिझल्ट भेटायला चालू होणार आहे. भेटूया परत अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.